मित्रांनो, तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तर आजची ही माहिती खूपच महत्त्वाची आहे, कारण ही माहिती तुमचा आय डी सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करू शकते। सध्या केंद्र सरकारच्या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना एक वेगळा ओळख क्रमांक दिला जातो, ज्यामध्ये त्यांच्या जमिनीपासून ते कर्ज, पिके आणि विविध योजनांची माहिती जोडलेली असते। त्यामुळे हा आय डी आता शेतकऱ्यांच्या दैनंदिन व्यवहारात अत्यंत आवश्यक बनला आहे। आज परिस्थिती अशी आहे की खत खरेदीपासून ते पीक कर्ज, विमा किंवा शेतमाल विक्रीपर्यंत अनेक गोष्टींसाठी हा आय डी वापरला जातो। म्हणजेच हा केवळ एक नंबर नसून तुमच्या शेतीशी संबंधित सर्व माहितीचा मुख्य आधार बनलेला आहे। पण जिथे महत्त्व वाढतं तिथे गैरवापराची शक्यता देखील वाढते, आणि नेमकं तेच सध्या काही ठिकाणी दिसत आहे। काही शेतकऱ्यांच्या बाबतीत असे आढळून आले आहे की त्यांच्या माहितीसुद्धा न देता त्यांच्या आय डीवर इतर व्यक्तींना परवानगी ऑथरायझेशन देण्यात आलेली आहे। याचा अर्थ असा की त्या दुसऱ्या व्यक्तीला तुमच्या नावावर खत घेणे, कर्ज प्रक्रिया करणे किंवा इतर फायदे घेणे शक्य होतं। ही गोष्ट खूप गंभीर आहे, विशेषतः ज्या शेतकऱ्यांची जमीन दुसऱ्याकडे कसण्यासाठी दिलेली आहे किंवा जे स्वतः गावापासून दूर राहतात त्यांनी अधिक सावध राहणे गरजेचे आहे, कारण अशा परिस्थितीत दुसऱ्याकडून आय डी वापर होण्याची शक्यता जास्त असते। म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्याने आपला फार्मर आय डी एकदा तपासून पाहणे अत्यावश्यक आहे। यासाठी संबंधित अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्या मोबाईल नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करायचे। लॉग इन झाल्यानंतर डॅशबोर्डमध्ये ऑथरायझेशन किंवा परवानगीशी संबंधित विभागात जाऊन तपासा, कोणाला ॲक्सेस दिला आहे का ते स्पष्ट दिसेल। जर तुम्हाला तिथे ओळखीची व्यक्ती दिसली आणि तुम्हीच परवानगी दिली असेल तर काही हरकत नाही, पण जर अनोळखी नाव दिसत असेल तर ते लगेच हटवणे खूप गरजेचं आहे, कारण तो ॲक्सेस राहिला तर त्या व्यक्तीकडून तुमच्या नावावर व्यवहार होऊ शकतात। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, कधीही तुमचा OTP, पासवर्ड किंवा आय डी नंबर कुणालाही देऊ नका। अनेक वेळा लोक वेगवेगळ्या कारणाने माहिती मागतात आणि त्याचा वापर करून ॲक्सेस घेतात, त्यामुळे सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे। एकंदरीत पाहिलं तर ऑथरायझेशन ही सुविधा चांगल्या उद्देशानं सुरू करण्यात आलेली आहे, ज्यामुळे गरज असल्यास दुसऱ्याला अधिकार देता येतो, पण त्याचा चुकीचा वापर होऊ नये यासाठी आपण स्वतः काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो, एक छोटंसं लॉग इन आणि एक तपासणी इतकं केल्यानं तुम्ही छोट्या मोठ्या नुकसानापासून वाचू शकता। त्यामुळे आजच तुमचा फार्मर आय डी तपासा आणि सुरक्षित ठेवा। धन्यवाद।